राज्यात खळबळ उडून देणाऱ्या भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार दाखल करण्याच्या घटनेला आज 2 महिने पूर्ण झाले। या 2 महिन्यामध्ये राज्यात 35 भोंदूबाबा विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांचे दरबार उधळून लावण्यात आले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्ह्यांचे संकलन केले असल्याची माहिती राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे। भोंदू अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा दाखल होण्याच्या घटनेला उद्या 2 महिने पूर्ण होत आहेत। या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात एकूण 35 भोंदू बाबावर गुन्हे दाखल झालेले आहेत। हे गुन्हे महाराष्ट्र अनिसच्या मदतीनं किंवा स्वयंस्फूर्तीनं दाखल झालेले आहेत। या घटनेमध्ये विशेषतः महिलांचे शोषण झाल्याचे प्रमाण दिसून येत आहे। खरात प्रकरणानंतर महिलांमध्ये लढण्याची हिंमत आली, त्यामुळे हे गुन्हे दाखल झाण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहेत। महाराष्ट्र अनिस किंवा अंधश्रद्धेचे निर्मूलन हे केवळ हिंदू धर्मापुरतेच मर्यादित आहेत असे म्हणणाऱ्यांना या निमित्ताने असे सांगावंसे वाटते की दाखल झालेल्या गुन्ह्यावरून बहुधा सर्वच धर्मामध्ये गुन्हे दाखल झाले ते स्पष्ट होत आहेत। त्यामुळे अजून पीडित लोकांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।